तर वंचित सोबतच्या युतीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज आहेत का? मुंबई महापालिकेसाठी वंचितला काँग्रेसनं 62 जागा दिल्या होत्या। आपल्यासोबत रुपाली बडवे आहेत, अधिक माहिती देत आहेत। काँग्रेसची काल मुंबईमध्ये युतीची घोषणा झाली आणि या युतीमध्ये काँग्रेसने वंचितसाठी 62 जागा सोडलेल्या आहेत। या ज्या 62 जागा आहेत त्याच्यावरती काँग्रेसचे काही उमेदवार जे ते इच्छुक होते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे आपली नाराजी खरं तर व्यक्त केली होती। मात्र हा तो सगळा जो निर्णय आहे तो वरिष्ठांच्या पातळीवरती झाल्याचं खरं तर म्हटलं जात आहे। त्याच्यामुळे कुठेतरी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा खरं तर वर्षा गायकवाड या गैरहजर होत्या, म्हणजे त्या उपस्थित नव्हत्या आणि त्याच्यामुळे तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली होती। आणि आता आपण पाहत आहोत की अनेक अशा जागा आहेत जिकडे काँग्रेस देखील इच्छुक आहे आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी या युतीनंतर वर्षा गायकवाड नाराज आहेत का अशी एक चर्चा खरं तर पक्षांतर्गत सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता नेमकं या युतीचं पुढे काय होतं आणि त्या जागा खरं तर काँग्रेसला हव्या आहेत त्या जागा मिळतात का, किंवा मग त्या जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये कोणती बंडखोरी होते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की काँग्रेसमधले अनेक इच्छुक जे आहेत ते ती जागा मिळत नसल्यामुळे इतर पक्षात जाण्याचा विचार खरं तर करत आहेत। नक्कीच धन्यवाद रुपाली सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता युती आणि आघाड्यांवर पक्षातले कार्यकर्ते नाराज होत आहेत। या वंचित सोबतच्या युतीवर वर्षा गायकवाड नाराज आहेत का, हा प्रश्न नक्कीच विचाराधीन आहे।